राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे। पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषद निवडणुकांचा बिगुल वाजला असून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील तब्बल 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। विशेष म्हणजे 2.5 वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागांमुळे अनेक जिल्ह्यातील राजकीय समीकरण पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार विधान परिषद निवडणुकांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे। या 17 जागांपैकी नागपूर मतदारसंघासाठी पोटनिवडणूकही होणार आहे। ही जागा माजी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिनिधित्व केलेली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणुका घेता आल्या नव्हत्या। त्यामुळे या जागा गेल्या 2.5 वर्षांपासून रिक्त होत्या। नियमांनुसार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात किमान 75% मतदार उपलब्ध असतील तरच निवडणूक घेता येते। अधिसूचना 25 मे, उमेदवारी अर्जाची अंतिम तारीख 1 जून, छाननी 2 जून, अर्ज माघारी 4 जून, मतदान 18 जून, मतमोजणी 22 जून। या निवडणुका सोलापूर, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह राज्यातील 17 महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये होणार आहेत। विधान परिषदेत एकूण 78 सदस्य असतात, त्यापैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात, तर 30 सदस्य आमदारांकडून, 7 पदवीधर मतदारसंघातून, 7 शिक्षक मतदारसंघातून आणि 12 सदस्य राज्यपालांकडून नियुक्त केले जातात। दरम्यान विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता महायुती स्पष्टपणे मजबूत स्थितीत दिसत आहे। भाजपचे 131, शिवसेना शिंदे गटाचे 57 आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे 40 आमदार मिळून महायुतीकडे तब्बल 234 आमदारांचं संख्याबळ आहे, तर महाविकास आघाडीकडे 49 आमदार आहेत। त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुतीचं वर्चस्व कायम राहणार का, की महाविकास आघाडी काही राजकीय चमत्कार घडवणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे।